मी सायली आणि आज मी आलेली आहे कोंढवा कौसरबाग परिसरामध्ये. तुम्ही बघत आहात इथलं काय वातावरण आहे, किती उत्साह इथे ओसंडून वाहत आहे. याचं कारण म्हणजे रमजान हा पवित्र महिना सुरू झालेला आहे आणि आता सगळ्यांचे रोजा सुरू झालेले आहेत. रोजा सोडायच्या आधी इथे ग्राहकांनी तुडुंब गर्दी केलेली आहे. इथे खवय्यांसाठी भरपूर रेलचेल दिसत आहे, कारण प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानामध्ये प्रत्येक राज्याचे विशिष्ट पदार्थ इथे त्यांनी ठेवलेले आहेत. आणि तुम्ही बघत असाल प्रत्येक पुण्यामधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून इथे ग्राहक आलेले दिसत आहेत. कौसरबाग मस्जिद जवळ आहे आणि या मस्जिदी जवळचा परिसर बघता तुम्ही बघत आहात किती गर्दी झालेली आहे. चला माझ्यासोबत तुम्हाला मी या कौसरबाग परिसरामधील प्रत्येक छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंतच्या हॉटेलमध्ये स्टॉलवर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे कुठे काय स्पेशल मिळतं आणि कोणाची काय स्पेशलिटी आहे. चला तर नमस्ते. आपण लास्ट 10 इयर्सपासून आपली लेगसी आहे अरेबियन बाईट्सची. लास्ट 10 वर्षापासून आपण हलीम सेल करतो आहे आणि सोबतच चीज समोसा, चिकन समोसा हे फक्त आपण रमजान महिन्यातच फक्त सेल करतो. हे आपलं स्पेशल मेन्यू आहेत. आणि राहिली गोष्ट कुनाफाची, तर कुनाफा जसं सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. आपलं इन हाऊस आहे सगळ्या गोष्टी. बहुत डिफरेंस होता है, मतलब ऑलमोस्ट डबल हो जाता है जी. आप वेट करते रहेंगे. हाँ, मतलब वो वाइब्स के लिए सब वेट करते हैं, यानी हम लोग को पसंद है ये माहौल. आप वहाँ टर्न करिए कैमरा एक बार, बताइए लोगों को. इट्स लाइक दिस ऑल द टाइम, तो वी एन्जॉय इट. ये हमारा मोर देन बिजनेस, हमारे को ऐसा पसंद है ये माहौल. काय सांगाल तुम्ही? आता रमजानचा महिना चालू आहे आणि छान गर्दी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये बघायला मिळत आहे. खूप आनंद वाटतं आहे. चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे. आता बघू आता काय काय होतं काय नाही पुढचं. तुम्ही पुण्याचे नाही का प्रॉपर? नाही, प्रॉपर पुण्याचं नाही, सोलापूरचं, महाराष्ट्राचं आहे. मग सोलापूरवरनं इथे येऊन तुम्ही रेस्टॉरंट चालू केलं. हो, ते 2 वर्ष झाले आमचं येऊन येतात. आता काय स्पेशालिटी आहे तुमची? आमच्याकडे आहे तंदुरी आहे, काडी कोच वगैरे सगळे व्हरायटी आमच्याकडे. कमीत कमी 15 व्हरायटी आमच्याकडे आहे. सर नमस्ते. नमस्कार. आत्ता तुमची इथे ड्युटी लागलेली आहे. खूप सारे पोलीस मला इथे दिसत आहेत. तर काय तुमचं कसं काय नियोजन आहे हा रमजानच्या महिन्यामध्ये? मॅडम, रमजानचा महिना पवित्र असल्यामुळं त्यांच्या लोकांच्या भावना बऱ्यापैकी असतात आणि त्या भावनांमुळे इथं लोक सगळं हे जे आहे रौंदर सगळे एकत्र जमत असते. रमजानचं असंच होतं मॅडम, दरवर्षीच आहे असं नाही की नाही. दरवर्षी आम्ही प्रॉपर सिस्टमॅटिक पार्किंग वगैरे सगळं बघतात, मॅनेजमेंटला व्हॉलंटियर ठेवतात, म्हणून लोक येतात आमच्याकडे. अजून काय आणि सगळं पद्धतशी असतं इकडं, काय असं वातावरण खराब करत नाही. तुमची स्पेशालिटी काय आहे? चाय आणि बनमस्का, चायनीज हे जास्त लक्ष आमचं त्याच्यावर असतं. पुण्यामध्ये लई लांबून लोक येतात आमच्याकडे चाय आणि बनमस्का ट्राय करायला. खाली दिनों का अलग मामला रहता है, एकदम नॉर्मली रहता, उसका टाइमिंग अलग रहता और रमज़ान का टाइमिंग अलग रहता. उसमें क्या रहता, हम दिन भर मतलब कोई भी वक्त में खा सकते. इसमें एक स्पेशल वक्त रहता जो असर के बाद से शुरू होता, जिससे हम खरीदी शुरू करते और फिर मगरिब के बाद, मगरिब तक मतलब उसका मगरिब का जो टाइमिंग रहता उससे पहले इफ्तार का टाइम रहता, जिसमें इफ्तारी होती है. इफ्तार के लिए सारी चीज़ें, ये शॉपिंग जो होती है, खाने पीने की चीज़ें होती है, ये सारी चीज़ें खरीदी होती है और सब अलग अलग चीज़ें. ये रमज़ान के महीने में ऐसा रहता कि जैसे मतलब हर तरीके की वैरायटी रहती और पूरे हिंदुस्तान के हर तरीके के टेस्ट रहते हैं. जैसे ही यूपी का ले लो, बिहार का ले लो, उड़ीसा का ले लो, हर कोई यहाँ पर आके मतलब अपनी अपनी जगह का एक नया जो फूड रहता, जो मतलब जो फेमस रहता वहाँ का, वो यहाँ पर बेचने की कोशिश करता. गाजर का हलवा आप देख सकते हैं, दूधी का हलवा है, गुलाब जामुन है, तो यहाँ पर काड़ी गोश्त है, चिकन टिक्का है, कबाब है, वेराइटीज ऑफ कबाब यहाँ पर है. और साथ साथ में जैपनीज कोयल, जिसको तीतर बोलते हैं, तीतर बटेर, वो है. और फिर चिकन कढ़ाई तो हमारे यहाँ पर चल रही है, देखिए यहाँ पर. और यहाँ पर बैठने का अरेंजमेंट भी बहुत अच्छा है. 100 आदमी अंदर बैठ सकते हैं. और हमारा मदीना होटल में और सैम्पन होटल के अंदर होटल हमारा चालू है और बैठने की कैपेसिटी भी हमारी करीब 150 लोगों की है. तुमची स्पेशालिटी काय आहे? याच्यामध्ये जास्त पदार्थ? मेरी इसमें स्पेशलिटी जो है चिकन कढ़ाई की है, क्योंकि इसको चिकन कढ़ाई को हमने 35 साल पहले मोहम्मदपुर में शुरू किया था. पहले कोई चिकन
कड़ी तली हुई चिकन कोई खाता नहीं था, मगर ऊपर वाले का करम है कि उसका टेस्ट जो है वो टेस्ट हमने कंटिन्यूस रखा। आज ऊपर वाले का इतना बड़ा करम है कि हम भरपूर चिकन बेचते हैं यहाँ पर, और सिर्फ चिकन कढ़ाई की वजह से हमारी इतनी बड़ी दुकान है ये।